अमरावतीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली महिलांची जनसुनावणी। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अमरावती दौऱ्यावर होत्या। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे त्यांनी महिला जनसुनावणी घेतल्या। यात पूर्व नोंदणीशिवाय थेट येणाऱ्या तक्रारी देखील स्वीकारल्या गेल्या। महिलांना त्यांच्या समस्या थेट आयोगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली। महिलांना समोरासमोर बसून त्यांच्या तक्रारी समस्या ऐकून घेऊन न्याय देण्यात आला। एकूण 81 तक्रारीपैकी 26 तक्रारींचं आजच निराकरण करण्यात आलं। यामध्ये कौटुंबिक पती-पत्नी वाद, संपत्ती या वादाच्या तक्रारी होत्या। काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी 8 दिवसाची मुदत देण्यात आली। आजच्या जनसुनावणीमध्ये महिलांना न्याय मिळाला अशी भावना राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली। आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं राष्ट्रीय महिला आयोग आपके द्वार या जनसुनावणीचं आयोजन अमरावतीमध्ये आम्ही केलं होतं। या जनसुनावणीमध्ये अमरावतीमधल्या अनेक महिला इथं पोहोचल्या होत्या आणि त्या सगळ्यांचं व्यवस्थितपणे म्हणणं आज ऐकून घेतलं आहे। मला आज विशेष आनंद आहे की जर व्यवस्था सेन्सिटिव्ह जर असल्या तर महिलांना न्याय मिळायला अधिक गती मिळते। आज प्रशासनामध्ये डिव्हिजनल कमिशनरपासून पोलिसांच्या तर्फे IG, CP, SP ही सगळी व्यवस्था आज इथं होती। आम्ही आजच्या या संपूर्ण जनसुनावणीमध्ये 81 केसेसची आज इथं सुनावणी केली आहे। या ज्या 81 केसेस आहेत त्याच्यामधल्या 26 केसेस ज्या आहेत त्या आमच्याकडं आधीच राष्ट्रीय महिला आयोगामध्ये दर्ज झाल्या होत्या। त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पोलिसांना आधीच रिपोर्ट मागितला होता आणि याच्यातल्या 26 ज्या कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंट आता पूर्णपणे मार्गी लागलेल्या आहेत। त्याचे रिपोर्ट्स आमच्याकडे आम्हाला प्राप्त झालेले आहेत। उरलेल्या ज्या कंप्लेंट्स आहेत या सगळ्या कंप्लेंट्स या वॉक इन कंप्लेंट्स होत्या। आपल्याच माध्यमातून सगळ्या वृत्तपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून जेव्हा महिलांना कळालं की इथं जनसुनावणी आहे त्या माहितीच्या आधारे महिला इथं आल्या होत्या। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्यापर्यंत आपण या जनसुनावणीची प्रसिद्धी दिली याच्याबद्दल मी तुमचेही धन्यवाद करते। आणि या सगळ्या वॉक इन कंप्लेंट्स आम्ही इथं आज ऐकलेल्या आहेत। याच्यातल्या मॅक्झिमम कंप्लेंट्स ह्या पारिवारिक कंप्लेंट्स होत्या। अनेक कंप्लेंट्स ज्या होत्या ह्या सगळ्या पती पत्नीचे किंवा कुटुंबाचे वाद, मुलांची कस्टडी, प्रॉपर्टी मॅटर्स अशा या सगळ्या कंप्लेंट होत्या। काही सिरियस पण कंप्लेंट होत्या। याच्यातल्या काही कंप्लेंट्स या पॉस्टच्या पण होत्या, सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसच्या पण कंप्लेंट होत्या। आज त्याची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि आता एक्झॅक्ट नंबर नाही मला सांगता येणार, पण अनेक प्रकरणांच्यामध्ये तडजोडी पण झाल्या आहेत आणि आनंदानं त्यांनी एकमेकांच्या सोबत राहायचं मान्य केलेलं आहे। याच्याशिवाय ज्या केसेस पेंडिंग होत्या, पोलीस कारवाई करता वाट बघत होते, अशाही केसेस आज पोलिसांकडे आम्ही पाठवलेल्या आहेत आणि येणाऱ्या अलग अलग वेगवेगळ्या प्रकारे काही ठिकाणी 3 दिवसामध्ये, काही ठिकाणी आजच FIR आत्ता दाखल करायला सांगितलं आहे आणि एका प्रकरणात तर मी पोलिसांना सांगितलं आहे की आज मी जाण्यापूर्वी त्या प्रकरणामधला FIR दाखल झाला पाहिजे।